शहराच्या मध्यवर्ती भागातील टॉप 10 इम्पेरियल कॉम्प्लेक्समध्ये नव्याने सुरू होत असलेल्या वाईन शॉपला व्यापारी, व्यावसायिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र विरोध व्यक्त केला जात आहे. या संदर्भातील बातमी बुलंद वेग न्यूज व प्रजासत्ताक न्यूजच्या माध्यमातून नागरिकांसमोर आल्यानंतर व्यापारी व व्यावसायिक वर्गाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शहराच्या मुख्य व्यापारी परिसरात वाईन शॉप सुरू झाल्यास परिसरातील सामाजिक वातावरण बिघडण्याची तसेच महिला, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. व्यापारी संघटनांनी प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करून संबंधित परवानगी रद्द करावी अशी मागणी केली आहे. तसेच शहराच्या मध्यवर्ती व गर्दीच्या ठिकाणी मद्यविक्री केंद्रास परवानगी देऊ नये अशी भूमिका व्यापारी वर्गाने घेतली आहे. टॉप 10 बिल्डिंग येथे जे प्रस्तावित वाईन शॉप होत आहे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्हाला प्रजासत्ताक न्यूज आणि बुलंद वेग न्यूज या दोन्ही माध्यमांनी खूप इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी म्हणजे आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवला आणि आमच्या बिल्डिंगमध्ये जे प्रस्तावित जे वाईन शॉप होत आहे त्याच्या विरोधात जे आम्ही जे आवाज उठवतोय तो जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचं बहुमूल्य योगदान आहे. या प्रजासत्ताक न्यूज आणि बुलंद वेग न्यूज या दोन्ही चॅनलचे मी मनापासून आभार मानतो. साईटचे अधिकारी आम्हाला नोटीस देण्यासाठी आलेले आमचं जे काही म्हणणं आहे ते 22/6/2026 रोजी सकाळी 11 वाजता त्यांनी एक्साईज ऑफिसला आमचं म्हणणं मांडण्यासाठी बोलवलेलं आहे. आणि आम्ही सर्व गाळेधारकांनी असं ठरवलं आहे की प्रत्येकाने आपलं लेखी म्हणणं तिथं 22/6/2026 रोजी सकाळी 11 वाजता एक्साईज ऑफिस जोशी पॅलेस शेजारी प्रत्येकाने हजर राहून द्यावे, जेणेकरून आपला जो वाईन शॉपला विरोध आहे तो शासनापर्यंत पोहोचला पाहिजे, आपला आवाज शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी आपण प्रत्येकाने ज्यांना कॉम्प्लेक्समध्ये हा विषय माहीत नाही त्यांना पण तो सांगावा आणि त्यांना पण तिथे घेऊन येण्याची कृपा करावी अशी मी सर्व गाळेधारकांना पण विनंती करतो. धन्यवाद. वाईन दुकान होतं याला विरोध का होतोय? टॉप 10 ही बिल्डिंग जी आहे ही संगमनेरची शान झालेली आहे. त्यात विविध प्रकारच्या फायनान्स कंपनीच्या आस्थापना, मुलांचे क्लासेस, ऑफिसेस, रिलायन्स डिजिटल मॉल यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला काम करतात. इथे असल्याने ब्युटी पार्लर्स इतर संस्थेतील महिलांचा मोठ्या प्रमाणात कामगार म्हणून सहभाग आहे. सदर होणाऱ्या प्रस्तावित वाईन शॉपला आमचा सगळ्यांचा विरोध या कारणामुळे त्यामुळे की मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला ठाम विरोध आहे. तर तो विरोध नाकारून जर प्रशासनाने त्या दुकानास परवानगी दिली तर आम्ही सर्वजण आमरून उपोषणासाठी बसणार आहोत. असं काही परवानगी असं स्थलांतरित होताना पण ज्या बेसिक परवानगी आहेत नगरपालिका असेल, आजूबाजूच्या त्याच्यावर हरकती असतील. म्हणजे आमच्याकडे सिटी सर्वेचे उतारे आहे डायरेक्ट एक बंच आहे सगळ्यांच्या नावाचं आणि त्यांचे काय आधार कार्ड लागत असतील तुम्हाला तर ते आधार कार्ड त्यांच्यावर मोबाईल नंबर वगैरे लिहून माझं नाव मंदिर दंडे वर्ल्स अँड डायमंड्स आहेत ते आमचे शॉप्स आहेत. ते सिद्धपूर हे पार्टनर आहेत आमचे, शेट आहेत पार्टनर आहे, दीपक शेट पार्टनर आहे, विनीत शेट पार्टनर आहे. बाकी सगळे काय माहिती का आता जी मूळ इमारतीची संकल्पना जी होती तर एक व्यापारी आस्थापना असेल, ऑफिसेस असेल असं आहे. पण व्यापारी तत्वावर देताना अशा प्रकारचा धंदा इथं किंवा नॉनव्हेज सारखे वगैरे पहिल्यापासून विरोध आहे आमचा. तर जेणेकरून त्या कॉम्प्लेक्सचं जे पावित्र्य आहे किंवा ते अबाधित राहावं किंवा गाळेधारकांना त्रास होऊ नये. आम्ही काल भारतीय जनता पार्टीच्या वतीने संगमनेरमध्ये राज्य उत्पादन शुल्क जे ऑफिस आहे तिथे, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला आणि नगरपालिकेमध्ये
एक निवेदन देऊन आलो. ते निवेदन असं होतं की टॉप 10 इम्पिरियल इमारतीमध्ये वाईन शॉप दुकानाला परवानगी देऊ नये असा तो विषय होता. तर इथं कुणाचं तरी एक दुकान चालू होतं, आम्हाला असं कळालं. नगरचे कोणतरी तलरेजा नावाचे व्यक्ती आहे, ते इथे दुकान चालू करतायत. तर संगमनेर सारख्या एक सुसंस्कृत गावामध्ये आणि त्यातल्या त्यात कॉलेज रोड आहे, शाळा आहेत, इथं वर्दळ खूप आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ही जी इमारत आहे टॉप 10 इम्पिरियल, ही संगमनेर शहराचं भूषण म्हणून आज उदयास आलेली आहे. इतकी प्रशस्त बिल्डिंग, तिथले व्यवसाय, एक कॉर्पोरेट जगासारखं तिथं एक सगळी व्यवस्था झालेली आहे. आणि इथं महिला, आबालवृद्ध, लहान लहान मुलं, सगळे सुसंस्कृत लोक, चांगले लोक इथे खरेदीला, विक्रीला येत असतात. आणि अशा ठिकाणी जर वाईन शॉपसारखं दुकान चालू झालं तर ह्या टॉप 10 इम्पिरियल ह्या इमारतीला आणि संगमनेरच्या जनतेला शोभणारं नाही आहे. कारण ज्या ठिकाणी वाईन शॉप असतो किंवा दारूचे दुकानं असतात त्या ठिकाणी संगमनेरची जनता आधीच वैतागलेली आहे. याचे बरेच अर्ज पोलीस स्टेशनच्या दप्तरी, राज्य उत्पादन शुल्काच्या दप्तरी पडलेले आहेत. का संगमनेरकरांना या दारू व्यवसायामुळे काय त्रास आहे. त्यात नव्याने होऊ घातलेलं हे वाईन शॉप. या वाईन शॉपला आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सदस्य, पदाधिकारी आम्ही या ठिकाणी विरोध करत आहोत का हे दुकान इथे होऊ नये. नमस्कार, मी संदीप राऊत, संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष. आत्ता आम्ही एक चार पाच दिवसापूर्वी प्रजासत्ताक न्यूज आणि बुलंद न्यूज यांच्या माध्यमातून तिथं टॉप 10मध्ये एक वाईन शॉपचं दुकान चालू होत होतं. त्याला आम्ही आमच्या छावा संघटनेच्या वतीनं त्याला आम्ही तीव्र विरोध केला असतात. आज एक्साईजचे अधिकारी आले होते. एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला 22 तारखेला सकाळी 11 वाजता तिथं एक्साईजच्या आम्हाला ऑफिसला बोलावलं आहे. तिथं आम्ही सर्व इथले गाडेधारक, व्यावसायिक सर्व मिळून आणि काही आमच्या छावा संघटनेचे लोक मिळून आम्ही तिथं जाऊन तिथं आम्ही त्यांना तीव्र शब्दात आम्ही तिथं त्यांना विरोध करणार आहे. आणि तरी पण ह्या गोष्टी झाल्या तर आम्ही आमच्या छावासाहेबांनी मोठं आंदोलन घडू. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही